ब्लॉग्समध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आपण घरातली जी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मेन म्हणजे किचन मधली जी सगळ्यात महत्त्वाची वस्तू असते ती असते म्हणजे आपला तवा। तवा जर घाण असेल, वरतून जर सगळं काळं वगैरे झालं असेल तर चपात्या करपतात। पण हा तवा स्वच्छ घासायचा कसा? साबण किंवा साबण, निरमा पावडर किंवा कपड्यांची पावडर ह्याचा यूज न करता किंवा ॲसिड वगैरे ह्याचा यूज न करता एक साध्या सरळ सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला दाखवणार आहे की आज तव्यावरचं पूर्ण जेवढंही जळालेलं असतं तेवढं एकदम क्लीन होतं फक्त 5 मिनिटांमध्ये। तर त्याच्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर हा बघा माझा तवा किती घाण झालेला आहे बघा, कारण ह्याच्यावर चपाती आणि भाकरी दोन्ही बनतात। तर ह्याच्यासाठी आपल्याला फक्त फॉईल पेपर म्हणजे पॉलिश पेपर जो असतो तो लागणार आहे आणि ऑब्वियसली कातर पेपर कट करून घेण्यासाठी बघा इकडे मी डायरेक्ट काम चालू केलेलं आहे आणि मी कसलीही साबण, कसलेही भांडे घासायची साबण किंवा आपलं डिटर्जंट पावडर किंवा लिक्विड काहीही यूज केलेलं नाही आहे। बघा तुम्ही बघू शकतात, फक्त थोडासा पॉलिश पेपरचा तुकडा हा मी कापून घेतलेला आहे। हा पॉलिश पेपर इझिली कोणत्याही स्टेशनरीमध्ये किंवा कलर पेंटिंगच्या दुकानामध्ये मिळतो आणि जनरल स्टोअर किंवा जे स्टेशनरी दुकान असतात तिथंही मिळतो। तर फक्त 10 रुपयाचा हा काहीतरी मिळतो। तर बघा असं फोल्ड करून मी घासायला घेतलेलं आहे। अक्षरशः तुम्ही पाहू शकता पूर्ण जे आपलं जळालेलं चिकट जे आहे ते सगळं निघालेलं आहे। हा पूर्ण घासून झाल्याच्या नंतर ना तुम्ही स्वच्छ साबण लावून ह्याला धुवू शकता। आणि आता हा मधला भाग बघा किती काळा झालेला आहे, बघू शकतात। मी कुठलाही साबण कुठलंही काहीही वापरलेलं नाही, नुसता ह्या पेपरनं मी घासतीये। इकडं कुठल्याही आपल्याला साबणीचा उपयोग करायची गरज नाही आहे। तर असं केल्याच्या नंतर ना क्लीन तवा साध्या पाण्यातून तवा एकदा स्वच्छ धुवायचा आहे। बघा साधं पाणी घेतलेलं आहे थंड मी। तर बघा पाण्यात की एकदा मी त्याला असं घासून घेतलेलं आहे आणि परत पाण्यामध्ये काढलेलं आहे। हाय नाही तेवढं सगळं वरचं चिकट किंवा करपलेलं सगळं काही व्यवस्थित निघून गेलेलं आहे। तवा एकदम नव्यासारखा चकचकीत झालेला आहे बघा, सर्व निघून गेलेला आहे। हा माझा जुनाच तवा आहे, जवळजवळ ह्या तव्याला 10 वर्ष तरी झाले असतील। माझ्या लग्नामध्ये मला दिलेला हा तवा आहे आणि एकदम क्लीन झालेला आहे तवा। आणि बघू शकता तुम्ही इथं थोडेफार काळे डाग आहेत पण ते पण निघतात। व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा। आणखीन एक नवीन व्हिडिओ घेऊन मी परत तुमच्यासाठी येणार आहे। तोपर्यंत नमस्कार सगळ्यांना।